इन्स्पेक्टर साहेब त्यांना बी नोटीस पाठवा, आत्ताच्या आता पाठवा. शांत. तुझ्यावरचे आरोप गंभीर आहेत. तुझ्या बाजूने साक्षी देणारा कोणी आहे का? कोणी नाही हो, कोणी नाही साक्षीदार बिक्षीदार. खेळ संपला तुझा सुद्या. खेळ संपला नाही, सुरू झालाय. मी शुभूची साक्षीदार, जामीनदार आणि वकील सुद्धा. काय मॅडम हा, तुम्ही या गुंडाची बाजू घ्यायला हो इथं. यो माझ्या ऑफिस मध्ये आला, माझ्या ऑफिसची पार तोडमोड केली, माझ्यावर जीव घेणं हल्ला केला यानं. हा पार मार मारलाय मला. हे बघा समद सीसीटीव्ही फुटेज आहे याच्यामध्ये. हा यांनी पार मला कुत्र्यासारखा मारला या शुभ्यानं. तर कुत्र्याला कुत्र्यासारखं नाही मारणार तर कसं मारणार? सॉरी चुकून तोंडात निघालो, सॉरी हा सर. बरं सर, व्हिडिओ जर अर्धवट असेल ना तर तो पुरावा नाही, फ्रॉड असतो. तुमच्यासमोर जी काही कंप्लेंट आहे ना त्यातल्या एकाही शब्दाला काहीच अर्थ नाही. म्हणजे हे समद सीसीटीव्ही फुटेज खोटं आहे व्हय? ह्या सगळ्या गोष्टीचे सूत्रधार घाडगे पाटील ह्यांच्याशी मी 2 मिनिटं एकांतात बोलू का? काय माहित त्याच्यानंतर ते त्यांची तक्रार मागे घेतील. प्लीज. महेश पर्सनली बोलायचंय. ठीक आहे, आता कसं आहे, विश्वंभर राजे शिर्क्यांची लेख आहे. हा आता माझ्याशी बोलायचंय म्हटल्यावरती हरकत नाही, जातो मी. ठीक आहे, तुमची हरकत नाही तर बोलून घ्या. हा चला. थँक्यू. या थँक्यू. या राजे शिर्के मॅडम या. हा म्हणजे पुण्यांदा तो सीन रिपीट करायचा का? म्हणजे तुम्ही आमच्या मुलं अशा गुडघ्यावरती बसणार, त्या शुभूसाठी माफी मागणार, समजा असंच घडणार आहे ना? पण या टायमाला सीन चेंज बरं का. हे जी माफी आहे की नाही ती 4 भिंतीच्या आत घडणार नाही, अजिबात नाही घडणार. तुमचे परमपूज्य पिताश्री स्वतःला या जिल्ह्याचं टायगर समजतात की नाही, तर या टायमाला तुमच्या परमपूज्य वडिलांच्या समोर पाया पडून हात जोडून माझी माफी मागायची, तरच आम्ही विचार करू. पाटील, या सगळ्यात माझ्या बाबांना ओढण्याची तसदी घेऊ नका. कारण कसं आहे ना, अशा छोट्या मोठ्या फालतू गोष्टींमध्ये माझे बाबा लक्ष घालत नाही. तुमच्यासारख्या माणसांसाठी मीच पुरेशी. डोक्यात हवा गेली का तुझ्या? तो दिवस विसरली होय? माझ्या मोर गुडघ्यावरती येऊन बसली होतीस. लायकी माहितीये ना आपली. माझी लायकी काय आहे ना त्या मोबाईल मध्ये बघा, म्हणजे तुम्हाला तुमची लायकी काय आहे ते कळेल. यो व्हिडिओ कुणी काढला? कुठं भेटला तुला यो व्हिडिओ? तुम्ही माझा व्हिडिओ काढून माझी बदनामी करू शकता, मग मी तुमची एवढी मिरवणूक निघाली त्याचा व्हिडिओ काढू शकत नाही का? ह्या वेळेला सुद्धा ऍक्शन तुमचीच होती, पण कॅमेरा मात्र माझा होता. येडी काय ग तू? हे जो व्हिडिओ आहे की नाही तो माझ्या पथ्यावरतीच पडणार आहे. तो शुभ आहे की नाही, त्याने माझ्यावरती हल्ला केला हे कोर्टात मी प्रूव्ह करू शकतो. त्याला कलम लावलं जाईल 12च्या भावात. आणखीन एक इलेक्शन आहे म्हणून पोलीस कंप्लेंट केली, नाही तर त्या शुभूला ना जित्ता काढला असता मी. काय हो पाटील, हो एवढं राजकारण करता पण डोकं अजूनही गल्लीतल्या गुंडासारखंच चालतं तुमच्या. कसं आहे ना, शुभूवर केस झाली तर त्याची फक्त बातमी होईल, पण तुमची जी बदनामी होईल ना त्यातनं तुम्ही या जन्मात तरी सावरणं शक्य नाही. म्हणजे काय बोलालीस तू? कसं आहे, आता शुभूला जेल झाली तो लोक विचारतील शुभूने का मारलं तुम्हाला. मग काय ना, आपला जो हा व्हिडिओ आहे तो मला सोशल मीडियावर न्यूज चॅनल्सवर वाऱ्यासारखं सोडून द्यावा लागेल. हेडलाईन काय होईल माहितीये का? एका स्त्रीला
गुडघे टेकवायला लावून तिचा अपमान केल्यामुळे विरोधी पक्ष नेत्याची चपलेने धुलाई. अहो अहो विचार करा, तुमची पाटीलकी, दहशत, राजकारण एका रात्री धुळीला मिळेल. हा व्हिडिओ जगभरात पसरेला की एका पियेनं राजकारण्याला चपलेने मारलं. आणि कसं आहे ना, लोकांसाठी शुभू गुन्हेगार नसेल, शुभू हिरो असेल. हो, लोक म्हणतील बरोबर केलं, एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला असं चपले खाली ठेचायला हवं. आणि पुढे काय होईल माहितीये का, शुभू तुमच्या समोर तुरुंगात जरी उभा राहिला ना तरी सुद्धा तो जिंकेल आणि तुम्हाला मात्र मतांच्या ऐवजी लोकांचे फक्त शिव्या शाप मिळतील. मला तर वाटतंय तुम्हाला निवडणुकीचं डिपॉझिट सुद्धा परत घेता येणार नाही. काय मस्त पिक्चरचा सीन होईल ना, खूप मज्जा येईल. मी तर ढोल ताशा वाजवत गुलालाच उधळेन. मला धमकी देतेस होय? हो, राजकीय भाषेत धमकीच देतीये. नाही, मी तर म्हणते नकाच घेऊ तक्रार मागे. सडू दे शुभूला तुरुंगात. जितका वेळ शुभू आत राहील ना तितका वेळ मी आपला व्हिडिओ न्यूज चॅनल्सवर चालवीन. आमच्या पक्षाची फुकटात पब्लिसिटी होईल आणि तुमची राजकीय कारकीर्द इतिहासात जमा होईल. बोला, आहे मंजूर? ए, श्रावणी! ए! श्रावणी नाही, मॅडम. राजेश शिर्के मॅडम म्हणायचं. आत्ताच्या आत्ता आज जायचं, तक्रार मागे घ्यायची, सांगायचं की शुभू निर्दोष आहे. नाही तर बाहेर मीडियावाले आहेत, मी लगेच त्यांना इंटरव्ह्यू देऊन, आणि कसं आहे व्हिडिओ तर आहेच ना माझ्याकडे त्यांना दाखवायला, तो दाखवून टाकीन. पुढच्या 5 मिनिटात जर शुभू पोलीस स्टेशनच्या बाहेर आला नाही तर तुमचं राजकीय सरण रचलंय असं समजा. पाटील साहेब, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. कलम 307 खुनाचा प्रयत्न, तुम्ही फक्त हो बोला, बघा याला आत टाकतो की नाही. पाटील साहेब, मग पक्का करू ना अटेम्प्ट टू मर्डर? हे बघा, ते फायली कलमा बिलमा समजा राहू द्या, काय नको आपल्याला. आपण तक्रार मागे घेतो आता. हो साहेब, असं काय करताय? अहो तुम्हाला मारहाण केली ना, आणि तुम्ही केस मागे घेताय. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे तुमचं. मी पण तेच सांगत होते यांना, अजिबात शुभूला सोडू नका, चांगली अद्दल घडवा त्याला. साहेब, तुम्ही पेपर रेडी करा. पाटील साहेब, साईन करून घ्या. चला चला करा बघू. अहो मॅडम, बास की आता, बास झालं ना, बास झालं. हा? आम्ही बघू ना आमचं काय करायचं ते. हा? आम्ही बघू काय करायचं. हो साहेब, तुम्ही असं काय करताय? अहो पोलिसांचा वेळ वाया घालवताय. मागाशी तर तुम्ही फासावर चढवा निघाला होतात आणि आता चक्क माघार. अहो काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? लोक हसले तर मला असतील, हा? तुम्हाला असणार आहेत का तवा? हे बघा, मी तक्रार मागे घेतोय म्हणजे मागे घेतो. हो साहेब, मग एवढा तामझाम कशाला केलात? आमचे 2 तास फुकट घालवले तुम्ही. तुम्हाला काय धर्मशाळा वाटली का हो पोलीस स्टेशन म्हणजे? तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही आलात, कधी पण गेलात. इन्स्पेक्टर साहेब, मर्यादा सोडून बोलायचं नाही बरं का. वेळेत कुणाचा वाया गेला ना ते आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि एवढी जर हाऊस असेल ना तर स्वतःवरती केस लावून घ्या आणि स्वतः लढत बसा. हा, आम्हाला का सांगू. चल रे.